नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत स्कूल टिफिनमध्ये दोन असे झटपट होणारे आणि पौष्टिक पदार्थ। तर रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं, मुलांना काय आवडेल आणि त्यामधून प्रोटीन कसं मिळेल याचा आपण प्रयत्न करत असतो। तर आपण असे मुलांनाही आवडतील आणि झटपट बनतील आणि त्यांना प्रोटीनसुद्धा मिळतील अशा पद्धतीने हे दोन टिफिन बनवलेले आहेत। तर हिरव्या मुगांचा डोसा आणि मुगाची इडली, तर हे दोन्ही पदार्थ प्रोटीनयुक्त आहेत आणि मुलांना पण खूप आवडतील अशा पद्धतीने झटपट सकाळच्या गडबडीत होतील असे बनवलेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात। टिफिन सिरीजमध्ये आज आपण बनवतोय हे हिरवे हरभरे आहेत। याचा डोसा बनवायचा आहे। एकदम झटपट बनतो आणि एकदम कुरकुरीत असा होतो। हिरवे हरभरे हे सहज बाजारामध्ये मिळतात आणि पौष्टिक असतात हरभरे। तर आपल्याला ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे। एक वाटीभर आहेत, त्यामध्ये घालायचे 4 हिरवी मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं, त्याला थोडंसं पाणी घालून फाईन करून घ्यायचं आपल्याला। तर अशा पद्धतीने बारीक करून घेतलंय। त्यामध्ये घालायचा एक छोटी वाटी रवा, ह्यामध्ये घालायचे मीठ आणि रवा भिजण्यासाठी आपल्याला 7-8 मिनिट ठेवायचं ह्याला साईडला। आता आपल्याला टोमॅटो चटणी बनवायची। असे अर्धे कापून घेतलेत 3 टोमॅटो, तेल घालायचे, आणि त्यावरती झाकण ठेवायचे। परती करून घ्यायचे। त्यामध्ये घालायचा लसूण आणि आपले 6-7 हिरवी मिरची, थोडेसे टोमॅटो बाकी तोपर्यंत मिरची आणि लसूण पण छान परतून निघतो। टोमॅटो छान भाजलेले आहेत। आता मिरचीचा कच्चेपणा कमी झालेला आहे। आता ह्याला थंड करून घ्यायचं आपल्याला चटणी बनवण्यासाठी। हलकसं थंड झालंय, काढून घ्यायचं ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये। चटणी बनवून घ्यायची आपल्याला। टोमॅटो, मिरची आणि लसूण आपण भाजून घेतलाय। त्यामध्ये घालायचे डाळवं, त्यामध्ये घालायचे मीठ 1/2 चमचा आणि खूप सारी कोथिंबीर। ही झाली टोमॅटोची चटणी तयार। मस्त सुवास येते चटणीचा, खूप छान बनते ही अशी।
आता द्यायचा तडका। हे तडका पॅन ठेवले, त्यामध्ये तेल घालायचे। घालायची मोहरी, मोहरी तडतडली की घालायचा कढीपत्ता। हे झालं तडका तयार। आता आपल्याला चटणीमध्ये टाकायचं। आपले बॅटर तोपर्यंत छान भिजलेलं आहे। अजून थोडंसं पाणी लागेल, म्हणजे आपला डोसा असा एकदम पातळ बनवता आला पाहिजे। नाश्त्याला पण बनवू शकता तुम्ही। हिरवे हरभरे किंवा आपले छोले किंवा दुसरे साधे गावरान हरभरे असतात काळे, त्याचे पण बनवू शकता। हरभऱ्यामध्ये पौष्टिक असतात हरभरे, खूप मुलांनाही आवडेल आणि प्रोटीन पण भेटतात, त्यामुळे हे खूप छान ऑप्शन आहे। दिरड्यासारखं पातळ टाकून घ्यायचे। आपण घावण बनवतो तशा पद्धतीनेच टाकून घ्यायचे। आणि त्याला झाकण ठेवायचे 3-4 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती। त्याला छान असं आपल्याला खमंग भाजून घ्यायचे। बघायचे उघडून 1 मिनिटभर असंच उघडं ठेवायचं, म्हणजे छान असं वरून क्रिस्पी बनते। ह्याला आता पलटी करून घ्यायचे। मस्त झाले। आणि परत अजून 3 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे। तर आता 3 मिनिटांनंतर पलटून घ्यायचे। बघू शकता मस्त झाले, एकदम पातळ आणि खमंग भाजलेले। तर हे असे आपण हरभऱ्याचे बनवलेले आहेत। दिरडे म्हणू शकता, घावण किंवा आपले डोसे पण थोडेसे नरम पडत आहेत ते रव्यामुळे। तर एकदम मस्त बनत आहेत, पौष्टिक आहेत। तर आहे का नाही झटपट सकाळच्या गडबडीत टिफिनसाठी, मुलांना पण खूप आवडेल आणि प्रोटीन पण मिळेल। तर एकदा नक्की बनवून पहा। चला आता टिफिन भरायचं आहे आपल्याला। ही टोमॅटोची बनवलेली चटणी। जर मुलांना तिखट आवडत नसेल तर सॉस, जाम असे दिले तरी चालेल, आणि तिखट जर आवडत असेल तर चटणी द्या। आणि हे शेंगदाणा लाडू, घरी मुलं खात नाहीत, स्कूलमध्ये शेंगदाणा लाडू हे गोड पदार्थ असे स्कूलमध्ये खातात, घरी आवडीनं खात नाहीत, त्यामुळे टिफिनमध्ये बंद करून द्यायचे, म्हणजे आपोआप खातात। तर हा झाला आपला आजचा टिफिन। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। हे टिफिनसाठी सकाळी झटपट बनण्यासाठी हे रात्री डाळ भिजत ठेवायची, मूग डाळ भिजत घातली 1 कपभर,
त्याला स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ छान भिजलेली आहे। डाळीला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे, म्हणजे जास्त फाईन बारीक नाही करायची। आपण इडलीला जसं जाडसर पीठ बनवतो तशाच पद्धतीने काढून घ्यायचे। तर ह्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात, आलं घालायचं 1 इंच, 3-4 हिरवी मिरची आणि जिरं। मिरची मुलं ज्या हिशोबाने तिखट खातात तशा हिशोबाने घाला आणि ह्याला फिरवून घ्यायचे। हे छान बारीक झालेले काढून घ्यायचे। आता घालायचं आहे, हे छान बारीक झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे रवा। रवा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामध्ये घालायची शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर आणि मीठ घालायचे 1/2 चमचा, अंदाजाने कमी जास्त करू शकता। आणि थोडंसं लिंबू घालणार आहे, दही वापरलं तरी चालेल। मिक्स करून घ्यायचे। मूग डाळ, मुगाचा कुठलाही पदार्थ पचायला हलका असतं, त्यामुळे हे छान बनते इडली ह्याची। आणि ह्याला रेस्टसाठी 10 मिनिट आपल्याला भिजू द्यायचं आहे, असंच रवा घातल्यामुळे। तर आता हे पाणी ठेवले गरम त्याला उकळी येईपर्यंत आपण इडलीचं पीठ बघूया। तर मस्त भिजलेलं आहे, 10 मिनिट झाले। त्यामध्ये आता थोडासा म्हणजे 1 चिमूटभर सोडा घालायचा आहे, म्हणजे इडलीला जाळी पडेल। सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे। तेल ग्रीस करून घ्यायचे सर्व वाट्यांना, म्हणजे आपली इडली लगेच निघेल पटकन। आणि त्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे आता। चटणी नाही बनवते, चटणीचा व्हिडिओ स्किप करते, व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे। चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, नारळाच्या चटणीचा, किंवा सॉस बरोबर सुद्धा खाता येऊ शकते ही इडली, त्यामुळे चटणीचा व्हिडिओ नाही। तर आता पाण्याला उकळी आलेली छान। आता याला 10 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे। 10 मिनिट झालेत, गॅस करायचा बंद आणि चेक करायची, ही क्लीन निघते। तर झालेली आहे आपली इडली, आता काढून घ्यायची। तर तयार झाली आपली इडली आता। मस्त जाळीदार बनली, बघू शकता।
व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिला. थोडीशी गरम आहे त्यामुळे. तरी आपली तयार झाली मस्त पौष्टिक हलकी फुलकी मुलांच्या टिफिनसाठी इडली. बघू शकता कशी मस्त जाळीदार स्पॉन्जी बनलेली आहे. एक दिवसाचा प्रश्न मिटलेला आहे. तर ही सकाळच्या गडबडीत झटपट बनवण्यासाठी छान पर्याय आहे. तर नक्की बनवून पहा. तर ही जाळीदार अशी आपली मुगाची इडली टिफिनसाठी तयार झालेली. चला टिफिन भरायला घेऊ. हिला आपण दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा ज्या मुलांना जे आवडतं त्याबरोबर देऊ शकतो. दही छान लागतं आणि सॉस पण छान लागतो. तर अशा पद्धतीने आपला आजचा टिफिन रेडी झालेला आहे.